अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांना मारण्यासाठी त्यांच्या वाहन चालकाला पैशाचे आमिष दाखवल्याचा धक्कादायक प्रकार सोलापुरातील महावीर चौक परिसरात घडल्याचा आरोप आहे। या प्रकरणी वाहन चालकाच्या फिर्यादीवरून श्रीशैल उळळी आणि त्याचा साथीदार फुलारी यांच्या विरोधात सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचे कुटुंबीय सोलापुरात खरेदीसाठी आले होते। त्यावेळी त्यांचे वाहन चालक आनंद सरवसे हे गाडीजवळ थांबले होते। त्यावेळी आरोपी श्रीशैल उळळी आणि फुलारी हे दोघे त्यांच्या जवळ आले। यावेळी आरोपींनी तुझ्या आमदार दादाला गोळ्या घाल, तुला पैसे देतो, पुढचं आम्ही बघून घेऊ, यात तुझा फायदा आहे अशा आशयाचे बोलून आमदारांच्या हत्येसाठी वाहन चालकाला प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे। मात्र वाहन चालक आनंद सरवसे यांनी या प्रस्तावाला स्पष्ट नकार दिला। तसेच दोघांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी तेथून पळ काढल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे। घटनेनंतर वाहन चालक आनंद सरवसे यांनी थेट सदर बाजार पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली। त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी श्रीशैल उळळी आणि त्याचा साथीदार फुलारी यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे। या प्रकारामुळे सोलापूरच्या राजकीय आणि पोलीस वर्तुळात खळबळ उडाली असून आमदार सचिन कल्याण शेट्टी यांना लक्ष्य करण्यामागे नेमका उद्देश काय होता आणि या कथित कटामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा तपास पोलीस करत आहेत। दरम्यान या प्रकरणातील आरोपांची सत्यता तपासण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून आरोपींची भूमिका आणि घटनेमागील नेमके कारण तपासानंतर स्पष्ट होणार आहे।